भाजप आम्हाला राम मंदिर उद्घाटनाला बोलावणार नाही असं संजय राऊतांनी म्हटलं। भाजपचा राजकीय कार्यक्रम झाला की आम्ही धार्मिक सोहळा करू असं राऊत म्हणाले। राजकीय कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही अयोध्येमध्ये जाणार असं संजय राऊतांनी म्हटलं आहे। दरम्यान दुसऱ्या टप्प्यामध्ये सर्वांना राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण मिळेल असं दीपक केसरकर यांनी म्हटलं। प्रत्येक राजकीय पक्षाच्या अध्यक्षांना बोलावण्यात आलेलं आहे असं दीपक केसरकर यांनी म्हटलंय। शिवसेनेला माननीय उद्धव ठाकरेंना निमंत्रण नाही। यांनी बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा निमंत्रण दिलं नसतं, कारण हे श्रेय घेण्याचा राजकीय चढाईचा एक भाग बनलाय राम मंदिराचा उद्घाटन सोहळा। पण आम्हाला ते बोलवणार नाहीत। याचं कारण असं आहे की उद्धव ठाकरे तिथे गेले तर तिथे पुन्हा एकदा शिवसेनेचा जय जयकार होईल, बाळासाहेब ठाकरेंचा जय जयकार होईल, उद्धव ठाकरेंचा जय जयकार होईल। त्याच्यामुळे ज्यांचं योगदान आहे त्यांना ते सन्मानाने कधीच बोलवणार नाही। राजकीय पक्षाच्या अध्यक्षांना बोलवलेलं आहे, मुख्यमंत्र्यांना सुद्धा बोलवलेलं नाही, पण प्रत्येक पॉलिटिकल पार्टीच्या अध्यक्षांना बोलवले। त्यानंतर एकनाथ शिंदे साहेब शिवसेनेचे अध्यक्ष आहेत, त्यांना मिळणार। आमचा काय तो कार्यक्रम नाही, समितीचा कार्यक्रम आहे। आणि जे खासदार वगैरे आहेत राज्यसभेचे आणि त्यांना नंतरच्या तारखा त्यांच्या ठरलेल्या शेड्यूलप्रमाणे त्यांनाही निमंत्रण येणार। त्याच्यामुळे त्यांनी रागवण्याची हे नाही।